हे बघा, एकदम कडलेलं पाणी आहे, एकदम उकळलेलं पाणी आहे. पूर्ण असं इकडे खूप सारे लोक आले तिथे बघायला. देखो इसमें इधर से जा रहा है वो पानी. ले 211 आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज डे 6 आहे आणि आज सोमोरी रिव्हरवरून आपण निघालेलो आहोत पुगा व्हॅली करायला. सकाळी उठल्या उठल्या बघतोय तर थोडा पाऊस लागला रिमझिम, त्याच्यामुळे क्लायमेट थोडासा एकदम खराब झालाय. सोमोरीमध्ये काल आपण इव्हनिंगला आलो होतो आणि संध्याकाळी लेकचं साईट सीइंग केलं आणि आता सकाळी आपण निघालेलो. आजचा शेवटचा दिवस आहे आपला, म्हणजे उद्या आपली फ्लाईट आहे, पण आज ह्या एरियातल्या आपण गोष्टी बघणार आहोत. वो दुसरा कौन सा हम देखने वाले हैं? पुगा व्हॅली और चुमाथाम जाणार आहोत. पुगा व्हॅली आणि चुमाथाम दोन्ही ठिकाणी हॉट स्प्रिंग आहेत, म्हणजे असे सल्फरचेच गरम पाण्याचे असे फवारे उडतात, तर ते बघायला आता जाणार आहोत आपण. जस्ट ब्रेकफास्ट केलाय आणि आता निघालेलो आहोत. मित्रांनो, आजचा पहिला स्टॉप आहे आपला पुगा व्हॅली. ते बघू शकता, इथे पुगा व्हॅलीला पोहोचलो आहोत. खूप दिवसांनी इथे ग्रीनरी बघायला मिळते आणि इथे आहेत हॉट स्प्रिंग, जे सल्फरचे हॉट स्प्रिंग आहे. ते बघू शकता, एकदम हाय प्रेशरने उडतोय हा हॉट स्प्रिंग आणि खूप गरम पाणी आहे याचं. पण जायला रोड खूप डिफिकल्ट आहे, कारण खूप ठिकाणी चिखल आहे पाऊस झाल्यामुळे, त्यामुळे इथं पोहोचणं थोडं मुश्किल आहे. आणि पाणी खूप थंड आहे, कारण टेम्परेचर खूप डाऊन आहे. तरी आपण प्रयत्न करू तिकडे जाण्याचा. तर चला प्रयत्न करूया. चलो अभी चलो आता उभ्यान घे. देखो इसमें इधर से जा रहा है वो पानी. हे याच्यात जाऊन आपलं कुंड बांधलाय. काय का मित्रांनो, आता आलेलं चुमाथांगला आपण. इथे सुद्धा हॉट स्प्रिंग आहेत बघा, पूर्ण रेड कलर आहे पाण्याला आणि गरम गरम वाफाचं पाणी येतोय बघा इथून. हे बघा इथून, हे बघा इथून गरम पाणी निघतोय. ये कधी येशील? इकडे पण आहे बघा. एकदम गरम पाण्याचा कुंड आहे. इकडे पण असेच आहेत.
याच्यातूनच आले ते, तिथूनच येतोय बघ ना, याच्यातून निघालाय ते बघा, इथून एक निघालाय ते बघा, तिथून एक, इथून पण समोरून एक गरम गरम निघतं बघा, बघा इथून. मग त्याच्यानंतर हे गेलंय, याच्यातून त्यांनी असं इथे कलेक्ट केलंय. तर अशा प्रकारे आहे चुमाथांग. इथे सुद्धा असे ते हॉट स्प्रिंग आहेत, गरम पाण्याचे कुंड. हे बघा, एकदम कडलेलं पाणी, एकदम उकळलेलं पाणी आहे. पूर्ण असं इकडे खूप सारे लोक आले तिथे बघायला. सल्फ्युरिक वॉटर. चला अजून बघूया पुढे. हे बघा, हे सगळं सल्फ्युरिक वॉटरच आहे. त्याचा सल्फरचा एक स्मेल येतो त्याच्यात. सगळीकडे असे तेच आलेले आहेत. आणि तिकडे एक मोठा कुंड दिसतोय आपल्याला. हे बघा कशी हीट रिलीज होती. आणि इथे कुंड आहे मोठा. हा बघा एकदम मोठा आहे. केवढे बबल आहेत आणि खूप उकळलेला पाणी आहे. इथे टेम्परेचर सध्या 10 डिग्री आहे. मग तुम्ही पाणी बघा केवढा गरम आहे. ही वाहते आपली सिंधू नदी, जिला इंडस रिव्हर सुद्धा बोलतात. आणि या सिंधू रिव्हरच्याच जी जमिनीत जाते त्याच्यामध्ये ज्या काही जिओथर्मल ॲक्टिव्हिटी घडतात आणि त्याच्यानेच हे हॉट स्प्रिंग तयार होतात. आणि असं म्हणतात ते आपल्या गुडघ्यांच्या दुखासाठी आणि स्किनसाठी खूप चांगलं आहे ते पाणी. हे बघा मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत लेहकडे जाण्यासाठी, कारण उद्या फ्लाईट आहे आपली. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू आहे समोर. आणि इकडचे डोंगर जे आहेत ते वेगळंच आहे, वेगळाच एकदम पत्थर आहे हा. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आणि आता आपण जेवणालाच पोचलोत. एक चांगला कॅफे आपल्याला दाखवला आहे, आपले ड्रायव्हर आहेत त्यांनी. आणि त्या कॅफेला आलेलो आहोत आपण. खूप दिवसांनी नॉनव्हेजची इच्छा झाली आहे, पण माहिती नाही इकडे नॉनव्हेज भेटतो की नाही. ते बघू शकता मस्त आहे की हिल साईडला आहे, खालून रोड चालला आहे बघू शकता. आणि व्ह्यू तर सुंदरच आहे नेहमीप्रमाणे. बट आता बघूया टेस्ट कशी आहे. आणि हे आहे अंडा बिर्याणी. मस्तपैकी लंच झाला आहे आपला. आणि आता आपण चाललो आहे फायनल स्टॉप आपला, जे आहे रॅन्चोची 3 इडियट्सची स्कूल. ती बघणार आहोत आपण. आणि तिथून मग आपण आपल्या हॉटेलच्या दिशेने जाणार आहोत. तर आता नेक्स्ट विजिट आहे आपला रॅन्चोची स्कूल. मित्रांनो, आता आलेलो आहोत आपण 3 इडियट्सच्या स्कूलमध्ये, जिथे 3 इडियट्सची शूटिंग झाली होती. शेवटचा सीन तिथेच आलो आहोत. पहिले हा बाहेर आतमध्ये असायचा, पण आता बाहेर त्यांनी ठेवला आहे बिकॉज खूप सारे लोक येतात व्हिजिटला म्हणून. बघा इथे हा शूट झाला होता. लोड नाही लेने का, थोड़ा स्लो चलाओ बस, थोड़ा आगे लो साइड में. हाँ साइड में रुका दो बस 1 सेकंड. आणि समोर दिसते हे आहे शे पॅलेस.
खूप सुंदर असं काम केलेलं आहे शे पॅलेसला. आपण आतमध्ये जात नाही आहोत कारण आपण आता हॉटेलकडे चालू त्याच्यामुळे, पण खूप सुंदर असं आहे हे शे पॅलेस, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आता आपण लेहच्या मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि आपल्याला मास्क विकत घ्यायचे होते घराच्या बाहेर लावण्यासाठी. त्या मास्क विकत घेण्यासाठी आपण आलेलो आहोत या शॉपमध्ये. तर चला थोडी माहिती घेऊया आपण. या दीपक यांच्या शॉपमधून आपण हे मास्क घेतलेत. हा मास्क घेतोय आपण घराच्या बाहेर लावायला आणि एक दूसरा घेतोय ब्लू मध्ये. दीपक जी क्या बताएंगे आपके शॉप के बारे में, ये कब से है? बहुत पुराना है सर, कम से कम 25 हो गया इसको. और इसका एड्रेस क्या है? एड्रेस है ट्विटर मार्केट, ले ट्विटर मार्केट. अच्छा जी. तर इथे खूप रिजनेबल रेटमध्ये देतात, कारण बाकी मेन मार्केटपेक्षा खूप स्वस्त आहेत आणि आपल्याला मेन मार्केटमध्ये खूप जास्त प्राइस होती, त्याच्या कंपॅरिझनने खूप कमी रेटने देत आहेत. तर आले तर नक्की एकदा इकडे व्हिजिट द्या. सगळ्या आर्टिकल्स आहेत त्यांच्याकडे. आणि शेवटच्या दिवशी ज्याचं खूप सारं नाव झालेलं आहे महाराष्ट्रात, ती खानावळ जी लेह लडाखमध्ये टाकलेली आहे, उघडलेली आहे आणि तिथे आपण आलेलो आहोत. खूप दिवसांनी काही ती मराठी खायची इच्छा झाली आहे. 8 दिवस झाले आपल्याला इकडे. तर सर्वप्रथम आपण इकडे मागवला आहे वडापाव आणि पाव हे आहेत. ठीक आहे. इकडे पण आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, डे 7 आहे आणि सकाळची फ्लाईट आहे. आपण घरी जायला निघालो आहेत मुंबईकडे आणि ब्रेकफास्ट करतो आहे आता. आणि ब्रेकफास्ट करून आपण निघालेलो चेकआउट करून घरी जाण्यासाठी. नक्कीच लेह लडाखच्या खूप साऱ्या आठवणी घेऊन आपण चाललेलो आहोत आणि हे शेवटचा बाय हॉटेल संस्कारला, जिथे खूप चांगला स्टे झाला आपला. आणि आता एअरपोर्टच्या दिशेने निघालेलो आहोत आणि लडाखच्या खूप साऱ्या आठवणी बांधून आपण निघालेलो आहोत एअरपोर्टकडे. थोडं मन जड झालं आहे कारण खरंच खूप छान असे इकडचे दिवस गेले आणि हा नेचर, ह्या सगळ्या गोष्टी नाही मिळणार. त्यामुळे खरंच खूप साऱ्या आठवणी बांधून चाललेलो आहोत. मित्रांनो, क्लायमेट खूप खराब झालेला आहे लेहचा आणि त्याच्यामुळे मुंबई, दिल्ली सगळीकडे जाणाऱ्या फ्लाईट कॅन्सल झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला परत लेहमध्ये राहावं लागणार आहे, कारण पुढल्या 4 दिवसासाठी कुठलीच फ्लाईट नाही आहे. आणि त्याच मजबुरीने आपण पुन्हा हॉटेलकडे जायला निघालेलो आहोत. खरंच मूड ऑफ झाला आहे, कारण अजून 4 दिवस लडाखमध्ये राहणं खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे रागात डायरेक्टली एअरपोर्टवरून खानावळमध्ये आलेलो आहोत आणि आता जेवणार आहोत, कारण आता इथेच घरी असल्याची फिलिंग आहे. तर बघूया आता पुढे काय होतंय. 2 दिवस झाले लेहमध्ये अडकलो आणि बघा आपल्याला आता तिकडच्या गल्ल्या सगळ्या माहिती झाल्या. रोज सकाळी जाऊन एअरपोर्टला ट्राय करतोय घरी जाण्यासाठी, पण काही ऑप्शन नाही आहे. तर आता बघूया, उद्या सकाळी परत एअरपोर्टला जाऊन ट्राय करणार आहोत. आपल्याला मिळाली चान्स तर मिळाला. मित्रांनो, सॅटर्डेची फ्लाईट होती, आज मंडे आहे. सकाळी परत एअरपोर्टला आलो आणि रिक्वेस्ट केली आपण आणि फायनली त्यांनी आपल्याला अलाव केलेला आहे आणि आपण निघालो आहोत मुंबईच्या दिशेने. खूप आज आनंद आहे आणि तुम्ही बघू शकता समोर खूप सुंदर असा क्लायमेट आहे. खूप कठीण गेले हे 3 दिवस, कारण तुमची टूर संपल्याने तुम्हाला तिथं राहावं लागलं आणि फायनली आपला क्लिअर क्लायमेट दिसतोय. आणि आता जी मुंबईला जाण्याची आणि घरी पोचण्याची खुशी आहे ती वेगळीच आहे. असं झालं कधी लँड होतोय, कारण आपण अडकून पडलो होतो आणि फायनली मुंबई एअरपोर्टला लँड झालेलो आहोत आणि घराकडे जायला निघाले आहोत. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपली लेह लडाख ट्रिप.